नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री मावळी मंडळ हायस्कूल सरई या शाळेतील पालकांकडून डिजिटल बोर्डसाठी फॅसिलिटी फीची मागणी सन 2024 मधील शैक्षणिक वर्षामध्ये करण्यात आली होती. ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी केली आहे. मात्र पालकांनी ही फी भरण्यास विरोध दर्शवला आहे, तर शाळेच्या व्यवस्थापनाकडून सातत्याने फी भरण्याचा आग्रह केला जातोय. दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डेमध्ये ज्या पालकांनी फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांना शाळा प्रशासनाकडून देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी सोडलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यापासून रोखल्याचंही पालकांनी सांगितलंय. त्यांच्याकडून फी कधी भरली जाते असं लेखी कागदावरती लिहूनही घेण्यात आलं. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दैतुले यांची भेट घेऊन पालकांच्या सह्यांचं निवेदन दिलंय. यावेळी सोबत आमदार ॲडव्होकेट निरंजन टावखरे उपस्थित होते. त्यांनीही पालकांच्या प्रश्नावरती शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर विषयावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. उपशिक्षणाधिकारी यांची शाळेच्या सीई सोबत मीटिंग आयोजित केली असून यावेळी पालकांचे प्रतिनिधी देखील या मीटिंगला उपस्थित राहून याबाबत चर्चा करणार असल्याचं दहितुले यांनी सांगितलंय. शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत असलेल्या विकासात्मक धोरणांना पालकांचा कधीही विरोध नाही. आमच्या पाल्यांना शाळेकडून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे यात तीळमात्र शंका नाही, पण फॅसिलिटी फीचा बोजा पालकांवर लादू नये याची विनंती देखील पालकांनी दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे. शाळेमध्ये फॅसिलिटी फीसाठी भरण्यासाठी आम्ही सगळ्या पालकांना जबरदस्ती करत आहे. काही लोकांनी फॅसिलिटी फी भरली, त्यांना ही पावती देण्यात आली, साधी पावती देण्यात आलेली आहे. जी किराणा मालाच्या दुकानातली असते त्या प्रकारची पावती देण्यात आलेली आहे. त्याच्यावर स्टॅम्प नाही, शिक्का नाही, का कोणाची सही नाही आणि संस्थेचं पण नाव नाही. ह्या कुठल्या प्रकारे जमा पैसे करतात? ट्रस्ट आहे नाही, पण ट्रस्टीचा तरी स्टॅम्प पाहिजे ना त्याच्यावर. तुम्ही हा आवाक्याच्या बाहेर पैसा मागता आमच्याकडे, पण तुम्ही कुठल्या पद्धतीने आमच्याकडनं जमा करताय? हा तुमच्या खिशात भरण्यात जमा करताय का शाळेत जमा करताय? हे जेवढं आम्हाला निवेदन द्यायचं आहे त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेले आहे. श्री मावळी मंडळ हायस्कूलचे आम्ही सगळे पालक आधी ते शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो. विषय असा आहे की डिजिटल बोर्डसाठी शाळेने आमच्याकडे फीची मागणी केली आहे. ती आम्ही रेग्युलर फी भरतो, त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे. तिची फी पहिल्या इयत्तेला 10,000पासून त्यांनी अमाऊंट सांगितली. त्यानंतर 10वीपर्यंत वेगवेगळ्या अमाऊंट ठरवून दिल्या आहेत. परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे, कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत. या फी विरोधात आम्ही अनेकदा शाळेशी चर्चा केली. शाळेच्या CEO नरेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेकदा आम्हाला डावललं, अनेकदा आम्हाला हवं तसं सहकार्य केलं नाही. त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली. आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र देणार आहोत की आम्हाला जमेल तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी, त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू. अन्यथा आणि 2 दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही ही 1 मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाही तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भारताचं नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांच्या रक्ताचा सडा सांडलाय. जम्मू काश्मीर येथील श्रीनगर परिसरातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड हे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी भारतातील पर्यटक आले होते. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत 27 पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये जीव गेलाय. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना ठाण्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीने तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आम आदमी पार्टीचे अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पहलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणाबाजी देखील आंदोलनकर्त्यांनी दिल्या आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अमर आमटे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. यावेळी आम आदमी पार्टीचे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे, सचिव अनिल सिंग, उपाध्यक्ष संतोष शिंदे, युवा उपाध्यक्ष रोशन म्हात्रे, कळवा विभाग अध्यक्ष विशाल आवदेश, राबोडी अध्यक्ष सलीम मुंडगे, भाई जगताप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, मी अमर आमटे, आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष. आज या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. जे निष्पाप नागरिकांना या आतंकवाद्यांनी मारलेला आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. निष्पाप लोकांचा बळी ही लोक घेत आहेत, ही आतंकवादी घेत आहेत. याच्या मागे पूर्णपणे पाकिस्तानचा हात हा महत्वाचा मुद्दा आहे. कालच आपण न्यूज मध्ये बघितलं की पाकिस्तान सेना मुख्यालयामध्ये त्यांचा एक पदाधिकारी मोठा केक घेऊन जाताना दिसला. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे पाकिस्तान याच्या मागे आहे का? माझी भारताच्या शासनाला विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे आणि हे जे अतिरेकी ज्यांनी या निष्पाप लोकांचे बळी घेतलेले आहे यांना वेशीवर टांगून यांचे तुकडे तुकडे केले पाहिजे अशी आमची या सर्व भारतीय नागरिकांची इच्छा या ठिकाणी आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधार्थ आज शिवसेना व युवा सेनेच्या वतीने ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयात जाऊन पाकिस्तानचा झेंडा व पोस्टर चिटकवण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याचा आज निषेध करण्यात आला. तसेच जमिनीवरही झेंडा पोस्टर चिटकवण्यात आले. पायदळी तुडवण्यात आले. यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे, टेंभी नाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुरजुडे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शिवसैनिक, युवा सैनिक तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता. सदर आंदोलनाविषयी पत्रकारांशी बोलताना युवा सेनेचे नितीन लांडगे व टेंभी नाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुरजुडे यांनी याबाबतची अधिक माहिती देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केलेला आहे हे फक्त आणि फक्त हे आतंकवादीच करू शकतात. आमच्या धर्मात हे सगळं नाहीये, असं नाहीये. आमचा धर्म एक शांत आणि पीसचा धर्म. प्रथमतः तर मी शिवसेनेतर्फे आणि युवा सेनेतर्फे त्या बेलगाममध्ये नागरिकांवर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना आमच्यातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तुम्ही तीव्र निषेध काय नाही हो, ह्यांची लायकी जी आहे की जी आज दाखवण्याची त्यांना वेळ आलेली आहे की आज तुम्ही बघताय काल आम्ही या आंदोलनाला सुरुवात केली. आम्ही काल ठाण्यातले जे रस्ते आहेत जिथे लोक थुंकतात, जिथे लोक समजा कोणाला उलटी आली असेल किंवा कोणाला इथे गुटखा समजा खाऊन कोण थुकणार असेल तर आमच्या ठाण्यातले रस्ते खराब होऊ नये म्हणून आम्ही ठाण्यातल्या सर्व रस्त्यांवर पाकिस्तानचा झेंडा लावलाय. आणि त्यांची लायकी ही पायदान म्हणूनच आम्ही पहिल्यापासूनही मानत होतो आणि आता त्यांनी शिक्कामोर्तब केला की तुमची लायकी जी आहे तुम्ही समाजामध्ये वावरण्याच्या लायकीचे नाही आहात. आणि काल आम्ही म्हणण्याप्रमाणे आम्ही आमचे अध्यक्ष युवा सेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातले जेवढे शौचालय आहेत त्या शौचालयांच्या बाहेर आम्ही पाकिस्तानचा झेंडा लावलेला आहे. कारण की आमच्यामध्ये इकडे थोडंसं पायदान नव्हते त्यामुळे आम्ही लोकांना आतमध्ये शौचालयात जाण्यामध्ये बाहेर येण्यामध्ये पाय खरवू नये म्हणून त्या
झेंड्यावर पाय पुसून लोक आतमध्ये जातील आणि त्या ज्यांना बाथरूम करायची असेल त्या झेंड्यावर करतील, कारण की त्यांची लायकी ती आहे, त्यांना त्यांची पातळी दाखवण्यासाठी आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा पाकिस्तानचा आणि या आतंकवादी हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो। तुम्ही बघताय की भारतात जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरतो तेव्हा इथे ना कोण हिंदू असतो ना कोण मुसलमान असतो, आम्ही सर्व एक भारतीय म्हणून आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आज तुम्ही बघता की आमचे सर्व मुस्लिम बांधवही ही या आंदोलनामध्ये जे आमच्याबरोबर सामील झाले होते त्यांनीही त्या पाकिस्तानच्या झेंड्याचा तेवढाच धिक्कार केला, तेवढाच अपमान केला की जेवढा आम्ही सर्वांनी मिळून केला। मी सर्वप्रथम शिवसेना युवा सेनातर्फे जे भारतीय नागरिक शहीद झालेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला करून आम्हा हिंदू मुस्लिम जी एकता आमची जी आहे ती त्याच्यात दुरावा निर्माणाचा प्रयत्न केलेला आहे, तो कुठेही सक्सेसफुल होऊ देणार नाही हा ठाण आम्ही युवा सेनेच्या मंडळीने इथे केलेला आहे। तुम्ही बघतायत आज हिंदूंबरोबर मुसलमान तरुणसुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनामध्ये सामील झाले होते। आज बाथरूममध्ये ठाणे शहरातल्या प्रत्येक बाथरूममध्ये आम्ही हे पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत, जेणेकरून त्यांची लायकी, जसे माझे सहकारी आत्ताच बोलले की त्यांची लायकी काय आहे, आज त्यांच्या देशामध्ये एक साधी सुई त्यांना निर्माण करता येत नाही आणि तरीसुद्धा आपल्या देशावर ते वारंवार हल्ला करतात आणि हिंदू मुस्लिम एकतेमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जसे माझे सहकारी म्हणाले की आता निषेध आणि शांतता चर्चा ही कुठेतरी भारताने थांबवली पाहिजे आणि कुठेतरी एकदाच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे आणि युद्ध पुकारून मोदीजींना आमची रिक्वेस्ट आहे सर्व तरुणांची की एकदाच युद्ध करून काही तो सोक्षमोक्ष लावा आणि या पाकिस्तानचं जगाच्या नकाशावरून नाव मिटवून टाका, अशी आमच्या सगळ्या भारतीयांची भावना झालेली आहे। विश्व हिंदू परिषद आणि मंदिर कोल संस्कार भारती यांच्या प्रयत्नाने गाणारे दगड बोलणारा पाषाण या अनोख्या मंदिर प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राह्मण सेवा संघाच्या हॉलमध्ये पार पडले। उद्घाटनाच्या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर तसेच भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत राजकुमारजी भारद्वाज उपस्थित होते। मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 18,000 मंदिरं पाहिली आहेत, त्यांचा अभ्यास केला आहे, माहिती गोळा केली, फोटो काढले। ही सर्व माहिती त्यांनी 30 पुस्तके लिहून जपून ठेवली आहे। त्यांनी पाहिलेल्या मंदिरांपैकी काही आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोचं प्रदर्शन ब्राह्मण सेवा संघ कार्यालय, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे आयोजित केलं आहे। येथे आपल्याला गाणारे दगड, बोलणारे पाषाण आणि तरंगणाऱ्या विटा देखील प्रत्यक्ष पाहायला मिळतील। हे प्रदर्शन 25 ते 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शकांच्या भेटीसाठी चालू असेल। सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे। माझे आई वडील मोरेश्वर केशव कुंटे व विजया मोरेश्वर कुंटे या दोघांनी त्यांची वानप्रस्थाची तीर्थयात्रा हा उद्देश धरून संपूर्ण महाराष्ट्रातली 18,000 मंदिरं बघितली। त्या मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या, त्यांना जे वेगळेपण आढळलं त्याचे फोटो काढले, त्यांनी मंदिराची माहिती घेतली। त्या आगळ्या वेगळ्या मंदिराच्या फोटोंचं प्रदर्शन आपण इथे ठाण्यामध्ये ब्राह्मण सेवा संघामध्ये भरवलं आहे। याचा आज उद्घाटन संजयजी केळकर आमदार त्यांच्या हस्ते झालं। संजय केळकरांबरोबर संजय वाघोले जे आहेत BJPचे ते पण उपस्थित होते आणि राजकुमारजी अग्रवाल जे आहेत विश्व हिंदू परिषदेचे ते पण उपस्थित होते आणि आपण हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेमार्फतच घेतला। इथे या प्रदर्शनात आपण ज्या मंदिरांमध्ये सायन्सचा वापर केला गेला आहे अशा मंदिरांची माहिती लावली आहे। तसंच 2 हातापासून 42 ज्या मूर्ती ज्या आहेत त्या मूर्तींचे फोटो आपण इथे लावलेले। लोकांना इथे गाणारे दगड, बोलणारे पाषाण ऐकायला मिळते, म्हणजे या पाषाणात आवाज येतो असे पाषाण इथे आपण ठेवलेले आहेत
आणि या पाषाणाचा उपयोग मंदिरांमध्ये कसा केला आहे त्या मंदिरांची माहिती इथे आहे. तसेच इथे पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, ज्या पूर्वीच्या काळी या विटांचा उपयोग मंदिरांच्या शिखरांकरता करत आणि त्या विटा आज पाण्यावर तरंगताना दिसत आहेत, अशा विटा लोकांना इथे बघायला मिळतील. आणि हे 3 दिवस प्रदर्शनचा असणार आहे. आजपासून 27 तारखेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन सगळ्यांकरता मोफत खुलं राहणार आहे. शिवाय ह्याचा जास्तीत लोकांनी फायदा घ्यावा. तसंच आज संध्याकाळी आपण इथे शंख म्हणजे काय आणि शंख रोज का वाजवावा किंवा शंखाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात आध्यात्मिक आणि सायंटिफिकली कसा होतो त्याच्यावरती एक आपण इथे व्याख्यान ठेवलं आहे. आनंद भिडे म्हणून त्यांचं व्याख्यान आहे, त्याचा लोकांनी जरूर लाभ घ्यावा. या व्याख्यानाला जास्तीत उपस्थित राहावे आणि जास्तीत लोकांनी हे प्रदर्शन बघावं, जेणेकरून आपल्या मंदिरात जो खजिना आहे तो लोकांनी जाऊन बघावा, एवढीच आमची विनंती आहे. धन्यवाद. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह आज केली. घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत. तसेच जी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRD या सर्व यंत्रणांना दिले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDचे अधिकारी, मेट्रो, महावितरण विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची पाहणी दर 4 आठवड्यांनी करत असल्याचं सौरभ राव यांनी नमूद केलं. या पाहणी दौऱ्यास ठाणे महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक विभाग, त्याचबरोबर मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांचे अधिकारी उपस्थित असून कालबद्ध पद्धतीने कामाचं नियोजन करून त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी नमूद केलं. मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी हा मुख्य हेतू असून त्यानुषंगाने सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. हा जे पाहणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत दर 3 ते 4 आठवड्यामध्ये आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंदर रोड याला वाहतूक कोंडीतून याच्या सुटका करणे. त्यामध्ये DCP ट्रॅफिक, MMRDAचे पूर्ण टीम, त्यामध्ये MMRDA मेट्रो, MMRDAच्या जे मर्जरचं काम करणारी एजन्सी आहे, ड्रेनेजचं काम करणारे, वॉटर सप्लाय, PWD आणि ठाणा कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट, MSEDCL या सर्वांचा समावेश आहे. आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोड आणि हा संपूर्ण परिसर हा मूळतः वाहतूक कोंडी से याला मुक्ती मिळाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाची प्रगतीचा आढावा घेत आहोत. आता याच्या नंतरचा जे आपला व्हिजिट आहे ते 20 मेला आपण नियोजित केला आहे. त्यामध्ये जे सर्व कामे आहेत ते वेळेवर योग्य पद्धतीने करत असताना जे विविध साहित्य आपल्याकडे इथे उपलब्ध आहे ज्याची आवश्यकता आज नाही आहे ते रस्त्याच्या बाजूला टाकून दिलेलं आहे. पाईपलाईन आहे, डेब्री आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, बॅरिकेड्स आहेत, ते नीटनेटक्या पद्धतीने त्याला लावून ठेवणे, ज्याची आवश्यकता नसेल तो असेस करून इमिडिएटली इथून काढून घेणे ही सुद्धा सूचना प्रत्येक एजन्सीला देण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दरम्यान वॉटर लॉगिंगची समस्या होणार नाही याच्या अनुषंगाने कल्वर्टची डीप क्लिनिंगचं काम आपण हाती घेत आहोत. आमचे अत्यंत वरिष्ठ कार्यकारी अभियंता ते स्वतः नालेमध्ये उतरून याची स्वच्छताची खात्री करत आहे. आता या दरम्यान मर्जरचं काम सुरू होत असताना नॅचरली इथे जे अस्तित्वात असलेला ड्रेनेज आहे त्याचे शिफ्टिंगचं काम सुद्धा होत आहे. आता आपण या लेवलवरूनच खूप काळजी घेत आहोत की हे जे नवीन ड्रेनेज शिफ्ट होत आहे त्याचा अलाइनमेंट जुने ड्रेनेजचे, त्याचा कनेक्शन जुने ड्रेनेजचे असला पाहिजे आणि पाण्याचा वाहतूक, पाण्याचा प्रवाह कुठल्याही दृष्टीने त्यामध्ये अवरोध नाही आला पाहिजे याची सुद्धा आपण खात्री करत आहोत. साधारण मर्जरच्या जिथे जिथे काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे, फ्लायओव्हरचं काम चालू आहे, सगळ्यांसाठी डेडलाईन 20 मे आहे. स्पष्ट निर्देश हा देण्यात आला की 20 मे पर्यंत कंप्लीट करण्यासारखे जे कामे आहेत त्याच कामाला हात लावायचा. जे कामे 20 मे पर्यंत आपण पूर्ण करू शकत नाही ते काम सुरूच करायचं नाही आणि 20 मे नंतर हा संपूर्ण परिसर वाहतूकसाठी ओपन आणि प्रशस्त हा असा असला पाहिजे. शिल्लक जे कामे आहेत ते आपण मान्सून नंतर हाती घेणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.